नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपनगर अध्यक्ष यांच्या शेतामध्ये गोवंश हे सापडल्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर आज संपूर्ण हिंदू समाज असेल, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते असतात, नेते असतात, हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर संविधानिक पदावर बसणाऱ्या माणसाकडून अशा जर चुका होत असतील तर त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील होताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकार काय आहे, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रीती जयस्वाल आहेत. काय प्रकारे काय सांगतात? प्रकरण जे आहे ते गोवंश आढळल्या प्रकरण आहे. हे वसमत शहरामध्ये जवळा खंडारबन या शिवारामध्ये एक शेतामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उपनगर अध्यक्ष आहे यांच्या शेतामध्ये गोवंश मोठ्या प्रमाणात आढळून आलं. आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली होती त्या संदर्भामध्ये तर 30 किलो गोवंश हत्या म्हणजे त्या ठिकाणी झालेली होती आणि 30 किलो गाईचं मांस त्या ठिकाणी होतं असं जेव्हा आम्हाला कळालं तर आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम पाठवा म्हणून मागणी केली होती आणि SP साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम सुद्धा पाठवली. पण आमची पुन्हा SP साहेबांना मागणी आहे की त्यांनी डबल फॉरेन्सिक टीम तिथं पाठवावी, कारण की तिथं नदी आहे. त्या नदीमध्ये जर ते मांस त्या ठिकाणी त्या दिवशी सापडलं नाही, जर पुन्हा टीम पाठवली आणि त्या ठिकाणी जर त्यांनी चौकशी केली तर नक्कीच तिथं काहीतरी आढळून येईल असं आम्हाला वाटतं. तर या संदर्भामध्ये आता 3 दिवस उलटून गेलेले आहेत, पण आतापर्यंत वसमत विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये एकही शब्द बोललेले नाहीत. त्यांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी त्यांनी या ठिकाणी एखादा शब्द बोलला पाहिजे होता. पण ते काय बोलतील? अजित पवार गटाचे आता पक्षाचा प्रमुख कोण आहे वसमत विधानसभेमध्ये? राजू नवघरे हे आहेत. आणि जेव्हा हेडमास्टर जे हेडमास्टर लेकरांना शिकवतात तेच लेकरं करतात आणि त्यांचे हात एकच प्यादा आहे. असे अनेक बगलबच्चे त्यांच्या पार्टीमध्ये नगरसेवक होऊन बसलेले आहेत. तर मग अशा बगलबच्च्यांना हे श्रेय देणार का? मग हिंदू बांधवांचं मतदान यांना का लागतं? जर मग राजकारणच करायचं आहे, हिंदू बांधवांचं मतदान घ्यायचं नाही ना, मग यांनी अशाच लोकांना श्रेय द्यायचा आणि यांच्याच मतदानावर आमदार म्हणून निवडून यायचं. यांनी असंख्य हिंदू बांधवांच्या आज भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. यावर एक शब्द सुद्धा ते अजून बोललेले नाही. म्हणून माझा त्यांना हा प्रश्न आहे, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. अन्यथा जर ते स्पष्टीकरण देत नसतील आणि राजीनामा घेत नसतील, घेणार तर नाहीच ते राजीनामा, मी याच ठिकाणी तुम्हाला सांगते, राजीनामा ते घेणार नाही. मग त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतःचा राजीनामा आमदारकीचा द्यावा. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, माजी उपनगर अध्यक्ष यांच्या शेतामध्ये गोवंश आढळले. एकंदरीत पाहायला गेलं तर त्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारे चारा, पाणी याची कुठलीही सोय नव्हती. त्याच्यानंतर ग्रामीण शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्दोडे साहेब यांनी देखील गुन्हा दाखल केलेला आहे, पण इथपर्यंत प्रकरण थांबलेलं पाहायला मिळत नाही. एकंदरीत संविधानिक पदावर बसलेल्या जे उपनगर अध्यक्ष आहेत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होताना पाहायला मिळते. काय प्रकरण आहे सध्या वसमत मध्ये, काय वातावरण आहे, काय सांगतात? वातावरण काय, गौमाता आपली तर सध्या धोक्यात आहेत. कित्येक रोज कत्तला होतात त्यांच्या. त्या दिवशी जर चुकून मी त्या स्पॉटला जर असलो असतो ना, त्या स्पॉटला त्याला दाखिलं असतं गौरक्षक काय असते ते. पण आता मला एक सांगा, त्याची रातोरात गाई कापून सुद्धा जामीन होती म्हणजे कोणाचा हात असेल याच्यामध्ये? लोकप्रतिनिधीचा असेल का नगर अध्यक्षाचा असेल का कोणाचा? हे तर त्यांचा पिल्लूच आहे ना. जशा मला धमकी आल्यात किंवा इसका कुसने उखाड पाहून घे, समोर आल्यावर सांगतो त्याला काय उखड येतो ते. तुमची आता काय मागणी आहे, पुढे काय करणार आहे? राजीनामा द्या. हे उगत झाकी आहे फक्त. हिंगोली जिल्हा नाही जर बंद करून दाखवलं तर एका बापाची अवलाद नाही. कमीत कमी कोल्हापूर पासून सगळे महाराष्ट्रातले ऑल पैलवान बोलितो इथं सगळे टोटल. तर राजीनामा नाही भेटला तर इम्रानला खुली चुनौती आहे. माई गपचिप येऊन राजीनामा त्यानं स्वतःहून द्यावं, नाही तर मग तुला हिंदूची ताकद बी दाखवतो आणि अवकात बी दाखवतो, सगळंच दाखवतो म्हणून. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, वसमत मध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर हिंदू बांधव आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात. वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी होती. एकंदरीत काही पाहायला गेलं तर त्यांचं नाव गोवल्या जाते, त्यांना फसवल्या जाते असं देखील सोशल मीडियावर पोस्ट करतात. कसं पाहतायचं? जर नाव त्यांचं मुद्दामून घेत आहे, त्यांना मुद्दामून फसवत आहे, तर मग त्या गायी काय हिंदू बांधवांनी नेऊन बांधल्या होत्या काय त्यांच्या शेतामध्ये?
हा पहिला प्रश्न माझा त्या लोकांना आहे, जे लोक असे बोलायलेत ना, आम्हाला जे कमेंट टाकायलेत की यांना फसवायलेत करायलेत, तर मग यांच्या शेतामध्ये काय गायी काय हिंदू बांधवांनी नेऊन बांधल्या होत्या काय? यांच्या शेतामध्ये गायी आढळलेल्या आहेत, मुख्य आरोपी ते आहेत. FIR कॉपी मध्ये ती कॉपी दाखवा अशा लोकांना, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी ते आहेत. आणि मग यांना लोक का बरं मुद्दामून फसवत आहेत? जर यांना जर फसवत आहेत तर मग पोलिसांना जाऊन यांनी प्रश्न विचारावा की मुख्य आरोपी यांना का केलं. आम्हाला प्रश्न विचारू नका. तुमच्या शेतात तिथं सगळे पुरावे मिळालेले आहेत. 19 गोवंश मिळालेले आहेत. आमच्या माहितीनुसार तिथं 60 गोवंश होती, मग 19 त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. मग एवढे गोवंश यांच्या शेतात काय करत होते? त्या गायींची जर व्हिडिओ पाहिले तर तिथं चारा पाणी नव्हतं त्या गायींना. मग जर पाळण्यासाठी यांनी गायी आणल्या असत्या तर तिथे चारा पाणी त्याची सोय त्यांनी त्या जनावरांसाठी केली असती. तर त्या ठिकाणी चारा पाणी नाही. मग काय हा विषय सरळ सरळ गोष्ट आहे.